हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे मी आज, कारण पण तसं आहे आणि निमित्त पण तसं आहे. सो आज मी रेडी होत आहे, तुम्ही बघू शकता. तर मी खास ह्याच्यासाठी रेडी होत आहे कारण की माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये आहे ॲन्युअल फंक्शन. तर त्याचं प्रिपरेशन सुरू आहे आणि कालच आम्हाला पॅरेंट्स लोकांना इन्फॉर्म केलं आहे की आपल्या मुलांसोबत आम्हाला पण डान्स करायचा आहे. म्हणजे एक स्पेशल डान्स आमच्यासाठी सेट करणार आहे कोरिओग्राफर, ऑनली पॅरेंट्ससाठी डान्स. तर असं आहे की माझी मुलगी आहे 3rd स्टँडर्डमध्ये आणि मुलगा आहे KG1ला. दोघं एकच स्कूलमध्ये आहे. तर त्यांचं ॲन्युअल फंक्शन होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. तर काल आम्हा लोकांना स्कूलमध्ये बोलवलं होतं आणि पॅरेंट्स लोकांना सांगितलं की इफ यू इंटरेस्टेड, आपल्या मुलांसोबत जर तुम्हाला डान्स करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आम्ही ते एक सेशन ठेवलेलं आहे. फक्त पॅरेंट्स आणि मुलं डान्स करणार, मम्मा आणि त्यांची गर्ल किंवा त्यांचा जो बॉय असेल त्यांच्यासोबत. तर मी इंटरेस्ट दाखवला आहे. तर मी माझ्या मुलासोबत डान्स करणार आहे. माझा मुलगा KG1मध्ये आहे. तर आम्हाला आता डेली रोज प्रॅक्टिसला जायचे स्कूलमध्ये, कारण की त्यांचे जे कोरिओग्राफर आहेत 1 वाजता. कारण की त्यांचे जे डान्सचे कोरिओग्राफर आहे ते मला माझ्या मुलासोबत नयन सर येस, जे आम्हाला शिकवतात डान्स, ते म्हणतो मला. डान्सच्या सरांचं नाव आहे नयन सर. तर ते आम्हाला डान्स शिकवणार आहे. तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, कारण की याच्या अगोदर माझी मुलगी ज्या स्कूलमध्ये होती तिकडे असं काही कधी आम्हाला बोलवलं नाही पॅरेंट्सच्या डान्ससाठी वगैरे. तर इथं नेहमी होतो नेहमी. येस, तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. तर मला पण खूप मजा येणार आहे आणि मी पण खूप एन्जॉय करणार आहे. आणि ते पण स्टेजवरती मी पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे विथ माय लिटिल बॉय. तर मी पण फार एक्साइटेड आहे. तर लेट्स बघू आजपासून. यू आर व्हेरी 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 एक्साइटेड. येस, आजपासून आमची डान्सची रिहर्सल सुरू होणार आहे. बचपन में करते थे और अभी बड़े होकर नाच रहे हैं. असं तर आम्ही नाचतच होतो ग, पण स्टेजवरती पहिल्यांदाच परफॉर्म करणार आहे. स्टेजवर जाऊन कधी डान्स नाही केला मी. का तुमची गॅदरिंग नाही व्हायची का? आता लहानपणी नाही ग, म्हणजे असं ॲज अ मदर मी पहिल्यांदाच स्टेजवरती डान्स परफॉर्म करणार आहे. तर समजा स्कूलवाल्यांनी परफॉर्म केला बी आहे. स्कूलवाल्यांनी जर समजा परमिशन दिली तर मी रिहर्सलचा एक व्हिडिओ शूट करेल मी, जर परमिशन दिली तर. परमिशन नाही दिली तर मग तुम्हाला डायरेक्ट फायनल जो राहील स्टेजवरती परफॉर्मन्स माझा व्हिडिओ पण काढेल. कोणाला पण सांगेल काढायला, कोणी काढून देईल. तुलाच सांगेल काढायला. तू तिकडे राहशील ना, ग्रीन रूम मध्ये राहशील ना तू. नाही, मला बाहेर नाही होत नाही. अरे ग्रीन रूमच्या इथे बॅक स्टेजला तू काढू शकतेस ना. नाही तर मी कोणाला पण सांगेल की तुझ्या एखाद्या टीचर्सला की आमचा व्हिडिओ शूट कराल म्हणून. सो आय एम सो एक्साइटेड फॉर. मम्मा, मी एक सेकंड पकड, मला काहीतरी बोलायचं. अच्छा, तुला पण बोलायचं. तू पहिले परफॉर्म केलेला आहे. कुठे केलेलं आहे? कुठं केलेलं आहे, खूप वेळा केलंय. कुठं? जेव्हा माझा पहिला बर्थडे होता तेव्हा. अरे ते घरातल्या घरात. तो नव्हता, तो स्टेजवरचा. स्टेजवर कधी केलाय? तो बारीवाला केक होता. नाही, तेव्हा कुठे डान्स केलाय मी. नाही, डान्स नाही केला, बट तू तेव्हा मदर बनून उभी तर झाली होती ना. अगं पण डान्स करणं आणि वेगळं. लग्नाच्या वेळेला. लग्नामध्ये खूप नाचले होते मी माझ्या, म्हणजे हळदीला. एंगेजमेंटला पण मी डान्स केला होता, पण ते मी असं म्हणजे ॲज अ मॉम नाही केला ना. ॲज अ मॉम हा माझा पहिला परफॉर्मन्स आहे विथ माय किड्स. तर ते म्हणजे माझ्यासाठी एक स्पेशल आहे. तर खूप मजा येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी अपलोड करत त्याच्यासाठी. बाय. लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर. चला बाय.